हाय 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 हॅलो हॅलो हाय. स्नेहा योगेश चव्हाण. मितेश गुरुनाथ आंगडे. संतोष आत्माराम शिंदे. माझं नाव माधुरी प्रदीप बोंडाळे. सोनाली कुलकर्णी जोशी. चैतन्य श्रीकांत कुलकर्णी. मी श्रामिका मिसाळ. मी अभिषेक मिसाळ. माझं रचना चंद्र मोरे. कुणाल चंद्रमोरे. मी मोठी आहे. मी मी दीदी. मी मोठी आहे. ह्याला पप्प्या नावाने बोलवते. रेग्युलरली मी त्याला अभि म्हणूनच बोलते. स्नेहाताईच बोलतो मी तिला. मी मीच बोलते कधी कधी. तो लहानपणापासून चैतू आहे. मोठी बहीण असल्यामुळे ताई बोल. मी हिला गुड्डी म्हणूनच बोलतो. आणि मी याला कुणाल बोलते, कुणाल नाही. दीदीच. कवत्या. आम्ही जे बोलू ते खरं बोलू. खऱ्याशिवाय डिप्लोमॅटिक बोलणार नाही. एज गॅप म्हटलं गेलं तरी आमचा 2 इयर्स. 2 इयर्स आहे. 6 वर्षाचा डिफरन्स आहे आमच्या दोघांना. 7 वर्ष. 7 वर्ष. मी 10 वर्षाचा. 2 इयर्सचा. हा 2 years. जिव्हाळ्याचं आहे, खूप जवळकी आहे. आमचं मैत्रीचं नातं आहे. माझा खूपच जीव आहे ह्याच्यावर. पण मोस्टली म्हणजे मी असा मदरली सिस्टर जेवढी त्याची आहे तेवढंच फ्रेंडली आहे. आम्ही बहीण भाऊ तर आहोत पण जास्त फ्रेंड आहोत. असं काही नाही की दीदीच आहे असं असं वगैरे असं काही नाही. की भाऊ बहिणीपेक्षा आम्ही खूप चांगले मित्र आहोत. फर्स्ट ऑफ ऑल एकदम झकास. लहानपणी जास्त क्लोज होतो आम्ही. लहान होतो तेव्हा जास्त क्लोज होतो. तेव्हा क्लोज तेव्हा सुद्धा होतो, पण आता क्लोज आहोत म्हणजे ते आता कळून येतं. आता जास्त क्लोज आहोत. आता कारण ऍक्च्युली लहानपणी आम्ही आमच्या धुंदीत होतो आणि हो. आता आम्हाला कळतंय ऍक्च्युली लाईफ काय. तो कॉलेजला जायला लागल्यापासून हा मी कॉलेज त्याला समजायला लागलं थोडं थोडं. म्हणजे बाहेर फिरलो ना मी. लग्न झाल्यानंतर तो त्याच्या संसारात बिझी आहे, मी माझ्या संसारात बिझी आहे. ही गोडी होती, मी मस्ती खोडी. बट ऑब्विस मी दोघंही नाही. कोणी कोणच नव्हतं. मस्तीखोर मी अजूनही आहे. मस्तीखोर मी आहे आणि मी मस्ती कर अजिबात नाही. गुणी तो आहे. गुणी पण मीच आहे ऍक्च्युली. हो. बरं ठीक आहे ही गुणी आहे मी मस्तीखोर. बाबांची ही आणि आईचा हा. त्यांचं ऍक्च्युली थोडं न्यूट्रल आहे हा. किंवा मॉम पण आणि डॅड पण माझं मम्मी बरोबर जास्त क्लोज आहे. येस. मम्मीशी हा जास्त क्लोज आहे. पप्पांची मी. हो. मम्मी ऑफकोर्स. क्लोज खूप म्हणजे ती पण एक फ्रेंडच आमची बघायला गेलं तर खूप माझी फ्रेंड. सुद्धा. आम्ही दोघे आईशीच जास्त क्लोज होतो, कारण की आमचे बाबा मिलिटरीत असल्यामुळे खूप डिसिप्लिन्ड होते. ह्यानीच मला वाटतं. माझ्या मते मी तर अजिबात मार खाल्लेला नाहीये. मी लहानपणापासूनच समजदार आहे. मी मम्मीचा मार मी भरपूर खाल्लेला आहे शाळेत Study, असताना किंवा अर्ली कॉलेज पर्यंत मी खाल्लेला आहे. ऍक्च्युली मी ना खूप टार्गेट असायचो प्रत्येक गोष्टीत. माझा छोटा भाऊ आहे सौरभ, तो आणि ही दोघं जण मस्ती करायची आणि प्रत्येक वेळेला माझ्यावरच नाव द्यायचं. आणि मग मी आईचा आणि पप्पाचा दोघांचे मार खायचो. मम्मीचा जास्त मार. म्हणजे मी खाल्लाय मार, याने खाल्लंय. नाही खाल्लाय मार आणि ती सावरते. पण खोड्या करण्यात हा हुस्न नसल्यामुळे हाच मार खातो ना. आणि ताईने चूक केली तरी ताईला कोणी ओरडत नसतं. ओरडत नसते. मुली येत नाही. मी लहानपणी आपण नाही का ते पाटावर करायचो. ते प्लॅनचेट वगैरे असतं ना, ते केलं होतं. हा लहान होता खूपच तेव्हा काही कळायचं नाही त्याला एवढं. पण आम्ही ते असं म्हणजे फ्रेंड्स लोक सगळे बसलो होतो आणि हा छोटा, मग ते आम्ही त्या वाटीवर हात ठेवून असं हलवायचो आणि हलवताना घाबरायचो, अरे भूताला भूताला. ते आम्हाला सगळं खोटं वाटायचं आधी आणि अजूनही. पण मम्मी म्हणजे कधीच खोटं बोलणार नाही हे आम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे
आहे कुठेतरी असा प्रकार. हा म्हणजे मम्मीमुळे तरी आम्हाला असा विश्वास आलाय की बाबा आहे असं घडतात गोष्टी असं. नाही असा काही एक्सपिरियन्स आलेला नाहीये, पण फॅमिली कडून किंवा कधी गावी गेलो किंवा सगळे एकत्र बसलोय तेव्हा जेव्हा बोलतात सगळे ते आम्ही ऐकलेलं आहे. ते ऐकून फक्त जरा मजेशीर गोष्टी होतात ते बरं वाटतं, पण बाकी असं आम्ही स्वतः काही एक्सपिरियन्स केलेलं नाही. ते टाइमपास म्हणून करायचे. राक्षस रास आहे त्यामुळे शक्य खूप आहे. तशा खूप आहेत. ते दिवाळीमध्ये ना फटाका बॉम्ब जो असतो ना त्याच्यावर असा आटा ठेवायचा आणि तो बॉम्ब लावायचा, तो आटा पेटायचा जळायचा. ते एक जरा वेगळं वाटायचं, अट्रॅक्शन होतं लहानपणीचं. रिमोट वरून रिमोटवरून भांडण. टीव्ही साठी हा कार्टून बघायचा आणि मला म्युझिक बघायचं असायचं. नॉर्मली मम्मीचा टार्गेट हाच असायचा. म्हणजे आम्ही दोघं काहीतरी कांड करायचो, छोटू आणि मी, आणि मग मम्मी ह्याला मारायची. सो एकदा काय झालं, हा खूप असा वैतागला होता. आपली स्कूलची बॅग असते ना त्याच्यामध्ये आपण टिफिन वगैरे घेऊन जातो, बास्केट असतं, त्याच्यामध्ये त्याने आपला डब्बा भरला जेवणाचा, वॉटर बॉटल भरली आणि एक चिठ्ठी लिहिली की मी आता घर सोडून चाललोय ना, आणि ती चिठ्ठी तिथे टेबलवर ठेवली आणि निघून गेला. आणि आम्ही ती चिठ्ठी वाचली वगैरे, आम्ही घर सोडून चाललोय. आणि नंतर एक अर्ध्या तासाने परत घरी आला. मी म्हटलं अरे तू तर चिठ्ठी लिहिली होतीस ना, मी घर सोडून चाललोय. तर नाही म्हणे मी तिथे गेलो आणि मग रिटर्न परत आलो. म्हटलं तुम्ही लोक खूप असं माझी शोधाशोध वगैरे करत असाल आणि आम्ही अजिबात तुला शोधायला वगैरे गेलो नाही. तो खूप फनी मोमेंट होता. लहान असताना आमची भांडणं काय 5 मिनिटावर राहायची नाही. आम्ही लगेच बोलायचो एकमेकाशी, विसरून जायचो. आता भांडण असं नाही होत, पण आम्हाला फार कमी वेळ मिळतो एकमेकाशी बोलायला. पहिली गोष्ट ना, लहानपणी एवढं काही कळत नव्हतं, तर आम्ही काय भांडायचो पण मारामारी करायचो आणि सोडून द्यायचो विषय, परत बोलायला यायचो. आधी तर आमची खूप भांडणं व्हायची, ते पण छोट्या छोट्या गोष्टीवर ना. आयदर टीव्हीचा रिमोट आणि हिचा अफेअरचं मी मम्मी आपण अशी चुगली करायचो थोडी. मग हा चुगली करायचं, मग तुला मला आनंद द्यायची, हे मी हे नको 7-8 दिवस आम्ही तरी बोलायचो नाही. पण पूर्वी 1-1, 2-2 दिवस मी तर नाही बोलायचो, मला खूप रागायचं. आणि आता कारण तो तर खूप वेळच नाही. मारायचा आता वेळच नाही मिळत. ती बिचारी भांडायला. busy आहे. आणि मग नंतर मग पप्पा एकदम फिल्मी पद्धतीने या दोघांनी या असं हात द्यायचे, हात फिरवा. हा असं म्हणजे काही पप्पा मध्ये म्हणजे बोलत नाही फिल्मी असं. मग पप्पा एकदम असे तू मोठी आहेस ना, मग हा छोटा आहे ना, असं करून मग पप्पा हे करून द्यायचे. पहिले भांडायचो म्हणजे भांडून किंवा थोडं मारामारीपर्यंत पण जायचं, पण ते आता तेवढं नाही होत. आता तसं होत नाही. आणि आता भांडणं ऍक्च्युली आता खूप कमी होतात कमी होतं. भांडणं. एक मॅच्युअर्ड लेवल आता आहे, त्याच्यामुळे जरी झाली तरी आपण समजूतदारपणाने सॉर्ट आउट करतो. आजची लाईफ बिझी झाली. कारण पहिल्याचं सगळं बालपण एक वेगळं होतं. आता लाईफ बिझी. खूप वेळा खूप वेळा नाही अशी मिसअंडरस्टँडिंग नाही कधी. हो, हा मोठ्या झाल्यानंतर मोस्ट ऑफ जणांना असंच वाटायचं, म्हणजे मला लग्नाआधी असं तर कधी सिच्युएशन आली नाही, मोस्टली कधीच अशी आली नाही. सो मग तो माझ्यासोबत असायचा. मग त्याच्या कंपनीतलं कोण दिसलं, ऑफिस मधलं कोण त्याला कलीग्स भेटलं, तर त्यांना असं वाटायचं की मी त्याची बायको आहे आणि माझ्या हातात बेबी असायचं. सो त्यांना वाटायचं की तो आमचा बेबी. लाईक असं खूप वेळा झालंय. नाही आमचे चेहरे सारखे दिसतात, पण भाऊ फेस आमचा बहीणच एक सेम दिसतो म्हणून असं भाऊ नाही. बहीणच आम्हाला. उलट आम्हाला तुझा हा दोघे बहीण वाटत. हा आमच्या दोघांचा जो फेस कट आहे ना, Same आहे actually. त्याच्यामुळे पण खूप बोलला बोलायला नाही, पप्पाने वगैरे भाऊ बहीणच असणार. मैत्रिणीच्या आई वडिलांनी वगैरे बघितलं तर मग ते म्हणायचे अरे सोनाली कुठल्या तरी मुलाबरोबर दिसलेली. कारण म्हणजे माझी हाईट एवढीच राहिली, हा खूप उंच झाला, त्यामुळे असं बऱ्याच वेळा समजलं गेलं. म्हणजे माझ्या बाबतीत तर मला खूप एक्सपिरियन्स होते. कार्टून आमचं टॉम अँड जेरी, हिटमॅन, जंगल बुक आणि टॉम अँड जेरी. माझी चिबी मारुको चॅन. मला तर टॉम अँड जेरी.
माझे डॉक्टेल्स आवडते. पोकेमॉन आवडायचं मला जास्त, पॉवर पॉफ गर्ल आणि पॉप ऑफ गर्ल जास्त बघायचो. आणि माझी चार्ली चॅपलिन, हम लोग दुनिया रामायण, महाभारत. ते आणि एक आमच्या म्हणजे आमच्या सिबलिंगची एक चांगली होती, म्हणजे ती एक कॉमनच होती ऑसवर्ल्ड Oswald. म्हणून, ती आम्ही भरपूर बघायचो. कार्टून मध्ये आणि सिरियल मध्ये सोनपरी, काय ते शाकालाका बूम बूम. ती टीचिंग चांगलं करू शकते. 21 वर्ष सर्व्हिस झाली, टीचर येते, तर आपल्याला नाही जमू शकत. ऍक्टिंग तशी ती पण करते, पण मला असं वाटतं की एक्सप्रेशन्स जे आहेत ना, बेसिक एक्सप्रेशन्स ते जरा थोडे कमी. असं बोलायचं गेलं तर तिची सिंगिंग ऍक्च्युली थोडी चांगली आहे आणि ड्रॉइंग तिचं आधीपासून चांगलं होतं, किंवा लेफ्ट हँडेडली सुद्धा ती लिहू शकते, किंवा एकाच वेळेला दोन्ही हाताने वगैरे लिहू शकते. माझ्या बाबतीत ऍक्टिंग मला येत नाही ऍक्टिंग. ऍक्च्युली मला तर समजूतदारपणा म्हणजे तिच्यात खूप जास्त आहे. तो फॅमिलीला घेऊन खूप केअरिंग आहे. मला कार चालवता येते, तिला अजून येत नाही. आणि मला छान बेस्ट डिबेट मध्ये ती खूप आहे आणि कविता वगैरे छान करते. ती काय मला येत नाही. मला ड्रायव्हिंग नाही जमणार त्याच्यासारखं, म्हणजे एकदम सुपर ड्रायव्हिंग आहे त्याचं. त्याला सगळंच येतं देवांपर्यंत. नाही अजिबात नाही. फर्स्ट ऑफ ऑल ती माझ्यापेक्षा मोठी आहे, तिच्या मैत्रिणी पण माझ्यापेक्षा मोठ्या असतील, पण मी वयावर जात नाही, पण कधी असा प्रयत्न केलाच नाही मुळात. हो बरेच वेळा. नाही, ऍक्च्युली तशी कधी वेळ आलीच नाही, कारण की त्या 6 वर्षांनी एवढ्या मोठ्या आहेत आणि मी म्हणजे आता तर त्यांच्या एवढ्या फ्रेंड्स येत नाही घरी, पण जेव्हा आधी यायच्या स्कूल कॉलेजेस मध्ये तेव्हा मी भरपूर लहान होतो. हा मी नाही setting म्हणजे लावली. त्याने नाही लावली, पण माझ्या अशा 1-2 मैत्रिणी होत्या त्यांचा क्रश. बहिणीची मैत्रीण आहे, दीदीची मैत्रीण होती. तिची मैत्रीण तिची बहीण होती लहान, तर ते आवाजावरून मला ती लहान वाटली ऐकल्यानंतर फोनवर, आणि प्रत्यक्षात बघितलं ती खूप मोठी होती. तर मी आधी म्हटलं नाही नाही तू सांग सांग, आणि अक्षर बघितल्यानंतर कळलं की खूपच मोठी आहे. मी पळून गेलो. बस. मग घरी याच्यासाठीच यायच्या असं, आणि मग मला कळायचं नाही. ते मग नंतर तुझा भाऊ नाहीये, मग कळायचं अच्छा ओके. त्यावेळेला कुठे आपल्याला तेच कळत नव्हतं, सेटिंग त्यावेळेला ते प्रेम प्रकरण हे काय नव्हतं, आम्हाला माहितीच नव्हतं. वो टाइम अलग था भाई. भरपूर केले. एक आम्ही केलं होतं कांदिवलीला, कुठला हम आपके कोण म्हटलं, हम आपके कोण आमके आहे? ऐकून म्हणला. सलमान माधुरी. तर कुठला लोचरी में, आणि त्याच्यात ऍक्च्युली सलमान माधुरीचे आम्हाला कपडे आणले होते पप्पाने सेम. हो, हो खूप वेळा. लहानपणी खूप वेळा. नाही डान्स तसं एवढं आठवत नाही, पण लहानपणी असं कधी न्यू इयर पार्टीज वगैरे असायच्या, किंवा ज्या सोसायटीज मध्ये व्हायच्या तिथे आम्ही तसं केलं असेल. त्यांच्या लग्नात हल्दीच्या वेळेला लहानपणी डान्स केलाय ना. लहानपणी खूप केले मस्ती. चिक मोत्याची माळ. हा, गणपती मधली सॉंग आपले, त्याच्यावरती सत्यनारायणच्या महापूजेलाही मी केला होता, आणि तिच्यामध्ये मध्ये मध्ये जाऊन मी नाचत होतो. अरे त्या समोरून मला सगळे सांगतात त्याच्या गर्लफ्रेंड. नाही, कधीच नाही, किंवा मी कधी कोणाकडून ऐकलंही नाही. अफेअर पकडलंय का? नाही, असं त्याचं अफेअर वगैरे असं मला काही वाटत नाही. पकडायची वेळ नाही आली, सगळं कारण सांगितलं तो तुला. सांगायचा मला. या दुसरं कोण नव्हतं ना रे. पण येस, त्याचे फ्रेंड्स घरी येतात, सो त्याच्या स्पेशल फ्रेंड पकडण्याची गरज नाही, ते मला सगळं माहित असतं. मीच पकडले.
मी वाचतो. मला नाही. तिला मला मी तो पण आहे. एवढं नाही. मी अकाउंटंट आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हा, ही आहे. जेवण हा दोघे चांगलं. मला 2 व्हीलर येते. म्हणजे ड्रायव्हिंग बोललास तर बाईक. ड्रायव्हिंग होम मी शिकले पण पण तो अजून आधी येत नाही. त्याला सायकल सुद्धा जमत नाहीये. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. झोपाळू कुणाल. मी आहे, मला असं वाटतं. ते मी दोन सेम. ही तयारी करायला हिला जातो बरोबर आहे. ठीक आहे. मला याला मलाही लागतो. जेव्हा लग्नाला जायचं असेल, पार्टीला, मित्राच्या पार्टीला जायचं असेल, त्यालाही वेळ लागतो. आता पण अर्धा तास. सेल्फीज पण तीच काढते. सेल्फीचं दोघांना पण एवढं वेळ नाहीये. तरी पण समटाइम्स असते बिझी असते. ही पहिला आधी मी होतो सेल्फी, आता नाही. हा सुद्धा आता नाही एवढा. मला जातो सेल्फी काढायला. नाही बोलत. मीच बोलतो. खोटं आय गेस हाच बोलत असणार. खोटं पण नाही, खोटं मी बोलतो कधी कधी फोन. कधी कधीच. हा. दोघे आहे. अडिक्टेड आहोत. मीच ऍडिक्टेड असं ऍडिक्टेड नाही पण जास्त. असतं 50%. ही पण आहे, मी पण आहे, ही पण आहे. ती खूप हुशार आहे, खूप स्कॉलर आहे ती. मला येस. तिला मला नाही पण ही अशी नेहमी करते. नख दोघही खातो. नाही. खोटं नसतं. आम्हालाही नाही. वाढवायची सवय आहे. खायची सवय नाही. मला खूप घाणेरडी सवय आहे. म्हणजे तोंडात सतत असा हात असतो आणि मी नख तशीच खाते. आपल्याला तशी सवय आहे. हिच्या असतात कधी ओढणी इकडे तर कधी काहीच्या मी असतात. ऑफिस मधून आल्यावरती ओढणी तशीच ओढणी ठेवणार वगैरे नाही. कपडेच्या तिला काही असतात. बोला टाकणार नाही काय पण. म्हणजे मम्मी रोज या गोष्टीवरून खूप ओरडत असते. हो, पाहिजे. दोघेही आम्ही. तोही प्रामाणिक आहे, असं हे नाही. प्रामाणिक हीच आहे. नाही माझ्या Yes. मते कुणाल. दोघे दोघेही आवडत ऍक्च्युली.
नाही, प्रामाणिक मला असं वाटतं मी आहे, ती सुद्धा आहे, पण दोघे दोघे. ते तिला जास्त आवडतं. खूप उडवतो पैसे. कुणाल मीच तो. कोणी आहे? तो म्हणजे कशाला मन मारायचं ना, माझं असंच आहे. म्हणजे एखादी गोष्ट वाटली आवडली करायची तर ATM स्वाईप करायचं. ते रोज टीव्ही रिमोट वरून रोज भांडणं होतात. खूप मारामारी. अक्षरशः म्हणजे हे जे वन दिसतंय ना हा काही सांगत तो माझा नाहीये ते त्याच्यावरच झालं पण नाही. पण टीव्हीवरून झालं. नाही सांगत. नाही दोघे मी आणि माझा भाऊ जास्त भांडण. आणि तो छोटूच होता, तो सगळ्यात जास्त. टीव्हीला चांगला रिमोट नव्हते, एक चॅनल होते Channel. खटाखट फिरवायचे. शटरवाला टीव्ही होता. एवढं माहिती नाही. नाही असं कुठलं नाही ब्रँड. मेकअप ब्रँड लॅक्मे. मेकअप ब्रँड बद्दल मला ऍक्च्युली एवढं काय माहिती नाहीये. लॅक्मे. देवानंद. शाहरुख खान. सलमान खान. माधवन. एकदम बरोबर. Yes, सलमान खान आहे. Yes, सलमान. बॉलिवूड आमिर खान. MI Note 6 Pro, राईट? तिचा आता इंटेक्सा आहे. हो. तिचा MIच आहे. ऍपल. ऑनलाईन मागवलंय, पण नाव नाही माहिती मला. MI. ब्लू आवडतो. रेड आय गेस. पिंक म्हणजे रेड पण आहे पण पिंक जास्त आहे. तिला शक्यतो रेड पेंट पिंक येस. रेड. कुठला? हा ब्लॅक आहे. ब्लू, लाईट ब्लू. देऊळ बंद मधला महाजनीचा मुलगा आहे म्हणतो. काश्मीर भाग. सुबोध भावे. नो. भूषण प्रधान. हा, लक्ष्मीकांत बेर्डे. समीर जोशी. ई मला नाही आवडत. अंकुश चौधरी. वैभव तत्व. ओके. स्वीट काय ते चमचम एक सँडविच आहे किंवा जिलेबी, राईट? रसगुल्ला आवडतात. कुणाच्या म्हणतो. बरोबर. हा रबडी पण. रबडी. गुलाबजाम पेक्षा रबडी. रबडी. रसगुल्ला. काजू. काजू घातली. गुलाबजाम. सगळं स्वीट आवडतं. तिला गोड सगळं आवडतं. नॉनव्हेज डिश तिला फिश. परफेक्ट. आम्ही व्हेज आहे. तुला वांग्याची भाजी. चिकनचं काही चांगलं केलेलं किंवा प्रॉन्स आवडतात किंवा जसे मालवणी आहोत तर फिश बरेच खातो. मटन. बकऱ्याचं मटण. नाही, सी फूड. सी फूड आवडतं. नॉनव्हेज मध्ये तिला लॉलीपॉप आवडतं, चिकन लॉलीपॉप. टायटन. तिच्याकडे टायटन. हा राईट बरोबर. ब्रँड असं तिला ब्रँडचं असं काही नाहीये, पण स्टायलिश असं आवडतं तिला. फास्ट ट्रॅक. टायटन. टायटन. बरोबर. माधुरी, no doubt. माधुरी दीक्षित. दिया मिर्झा. राईट. माधुरी दीक्षित. तिची आवडती सोनाली कुलकर्णी.
प्रियंका चोप्रा. माधुरी दीक्षित. ऐश्वर्या. ऐश्वर्या राय. शाहरुख खान. हो बरोबर. रणबीर ना? रणबीर कपूर. रणबीर कपूर. आमिर खान. ऋतिक रोशन. शाहरुख खान. विनोद खन्ना. राजेश खन्ना. विनोदी कलाकार म्हटलं तर लक्ष्मीकांत बेर्डे. हो भरत जाधव हे सगळे. ती मूवी होती नाही देत आहे तो प्रेग्नेंट असतो. अंकुश चौधरी. हा. भरत जाधव. अंकुश चौधरी. अशोक सराफ. सयाजी शिंदे. त्याचाही तोच आहे MI6 Pro. मोटोरोला. हो बरोबर. विवो. राईट. राईट ना? ओप्पो. सॅमसंग. ऑनर. नवीन घेतला. मग तुला कोण आवडतं? श्रीदेवी. रकुल सिंग प्रीत. रकुलप्रीत सिंग. रकुलप्रीत. कॅटरीना. नाही. दीपिका. हिरोईन मध्ये काजल. मराठी कोण आवडते? खरंच नाही माहित. मराठी ऍक्ट्रेस मृण्मयी देशपांडे. ऍक्ट्रेस मध्ये मुक्ता बर्वे. येस. स्मिता पाटील. अरे बापरे किती टफ क्वेश्चन आहे. शूज साईज. शूजची 11. बरोबर आहे. 9, 10. 9. 10. 10 असेल. रॉंग. किती आहे? 7 आहे. अय्या सॉरी. 6 नंबर. 9. मी फक्त त्याला क्लोथ्स आणि शूज आणायला ATM देते रे. मला साईज माहित नाहीये. 40, 42. 40. Right. माझ्या मते 40 बरोबर येत असेल ते. राईट. एक्सेल. नॉनव्हेज डिश. त्यालाही लॉलीपॉपच आवडतं. नॉनव्हेज त्याला सगळंच आवडतं. रिच डिश. पनीर. पनीर वगैरे. कुठलीही भाजी. नॉनव्हेज चिकन ऑफकोर्स. चिकन. राईट. क्रॅब मसाला. रक्षाबंधन सण जवळ आल्यावर काय नाही चांगलंच वाटतं किंवा आता म्हणजे राखी वगैरे म्हणजे राखीचा सण आहे किंवा काहीतरी गिफ्ट देतो आपण. आजकाल जे फ्रेंडशिप डे आणि हे आहेत का, कारण हे दिसतं की भावा आणि बहिणीमध्ये बऱ्याच ठिकाणी मी बघते की कम्युनिकेशन गॅप असतात. तो माझ्या घरी येणार आहे ही सगळ्यात मोठी, कारण असा इन्सिडेंटच येत नाही की तो माझ्या घरी यावा. खूप असं क्वचित मी लांब राहते सो तो कधीतरी काहीतरी असेल त्याशिवाय येणार नाही किंवा त्याचं जवळपास कुठे काम असलं तरच. आणि रक्षाबंधन म्हणजे तो स्पेशली माझ्यासाठी येणार आहे, मला भेटायला येणार आहे. सो तेव्हा खूप छान वाटतं. भाऊ बहिणींमधलं प्रेम, एकमेकांबद्दल असलेला आदर, एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा, हे तर त्या दिवसापुरतंच नाहीये, हे तर कायम मनात राहतच एकमेकांबद्दल. ते भावा बहिणीचं जे नातं आहे ते रक्षाबंधनमुळे जास्त क्लोज आहे. उलट आपल्या इथे जे हे कल्चर चालू आहे ना हे कंटिन्यू चालू ठेवला पाहिजे, कारण भावांसाठी तो दिवस इतका स्पेशली आहे ना. हे रिलेशन एवढं छान आहे ना. ऍक्च्युली हे असंच आपल्या भारतामध्ये ना कंटिन्यू ठेवायला पाहिजे. रक्षाबंधनची आवडती गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी राखी सिलेक्ट करणं. पण तो एकच दिवस असतो की त्या म्हणजे आपण वर्षभर रक्षा करत असतो तिची, नाही असं नाही की कुठे दिसलं कोणी सुरू असतं आपलं. पण त्या दिवशी ते
ती मुवमेंट असते, त्या मुवमेंटला ते सगळं झालं पाहिजे. मला विचारता रक्षाबंधन जवळ आलं की मला असं वाटतं इन्कम टॅक्सची रेट पडते. म्हणजे त्याची सगळी इच्छा स्वप्न पूर्ण होऊ देत आणि छान जोडीदार मिळू देत त्याला. की तो पुढे जाऊन त्याच्या करिअरमध्ये आणि त्याच्या लाईफमध्ये सक्सेसफुल हो. तो असाच खूप खूप मोठा व्हावा. त्याला खूप छान छान आता आहे तसं खूप छानच करतो आहे, पण अजून अजून पुढे जावा. तो नेहमीच त्याची बढती होत राहावी. स्वतःचा विचार कर, तब्येतीचा विचार करून पुढे जा. खूप सारे पैसे कमव, स्वतःची काळजी घेता घेता. असं बहीण, मोठी बहीण म्हणून कायम माझे आशीर्वाद तर आहेच त्याच्या पाठीशी. त्याची अजून खूप प्रगती व्हावी, सेट व्हावं, मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन पुढे चांगलं व्हावं हीच इच्छा आहे. माझं पण सेम आहे, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि तिने जे स्वप्न बघितलेलं आहे तिच्या लाईफमध्ये की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे तिचं, त्याच्यासाठी मी तिच्या पाठीशी 100% आहे आणि होणार. ती माझी आणि स्वामींची इच्छा आहे, त्याप्रमाणे नक्की होणार. मला पण असं वाटतं की तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, तेही लवकरच. आणि बस ती तिच्या आयुष्यात खूप सुखी राहावी आणि ऑलवेज हॅपी राहा. करिअर वाईज बोलायचं गेलं तर तिला म्हणजे ती जॉब्स करते किंवा तिला कधी कधी कंटाळा येतो भरपूर जॉब्स करायचा किंवा नाही जमत, तर तेच सांगेल की काय नाही, तुला म्हणजे नेहमी तुला जसे वाटेल तसे डिसिजन्स घेत राहा, चांगले असतील ते तुझ्यासाठी. बाकी कधीही सिच्युएशन आपली स्वतःची एकत्र आहे ती विसरू नये, नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असावं आणि कधी वेळी काळी सोबत असावं. अजून खूप पुढे जावं, हेडमास्टर प्रिन्सिपलपर्यंत एक इच्छा आहे. जब से मेरी आंखों से हो गई तू दूर, तब से सारे जीवन के सपने चूर. आंखों में नींद ना, मन में चैन है, 1000 में मेरी बहना है. सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का, तारों का, सबका कहना है, 1000 में मेरी बहना है. सारी उम्र हमें संग रहना है. ये ना जाना दुनिया ने तू है क्यों उदास, तेरी प्यासी आंखों में प्यार की है प्यास. आ मेरे पास आ, कह जो कहना है, 1000 में मेरी बहना है. सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का, तारों का, सबका कहना है, 1000 में मेरी बहना है. सारी उम्र हमें संग रहना